महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण असेल. यामध्ये राजकारणाचा विषय नाहीये. अर्थात राजकारणाच्या आरक्षणाचा विषय नाही आहे. राजकारण सगळीकडेच असतं. जसं की आपला देश संविधानानुसार चालतो. या देशाच्या व्यवस्था, या देशातली ध्येयधोरणं ही संविधानानुसार आणि त्या ठिकाणी असलेल्या कायद्यानुसार असतात. त्यामुळे राजकारण हे सर्वस्पर्शी आहे. मुद्दा हा आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते शिक्षण आणि नोकरीमध्ये आहे. हे आरक्षण मिळाल्यानंतर आता त्याचे पुढचे बिंदू असे आहेत की महाराष्ट्राला असं अनेकांनी असं गृहीत धरलं होतं की आता आंदोलन जे आहे ते थांबेल. परंतु मराठा जो गरजवंत मराठा समाज आहे आणि त्यांचं नेतृत्व सध्या करत असलेले माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आपण एमपीएससी मध्ये आजच्या या लेक्चरमध्ये कायदा या परिभाषेतनं हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा विषय समजून घेत असताना आपल्याला संविधान निर्मितीची जी आपली वेळ आहे आणि त्यावेळेचा जो देशाची आपली पार्श्वभूमी आहे तिथे आपल्याला जाणे गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये मूलभूत अधिकाराचं कलम जे 14 आहे त्याच्या पलीकडे जाऊन आरक्षणाचा निर्णय कसा घेतात, 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती कशी घालून दिली जाते, अशा अनेक बिंदू आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये दुसरीकडे ओबीसी नेतृत्व असलेले काही नेते असे म्हणत आहेत की जर राज्य शासनाने आरक्षण दिलंय तर आता आंदोलनाची गरज काय, हाही बिंदू समजून घेण्याचा प्रयत्न करू. दुसरा मुद्दा आपण हा समजून घेण्याचा प्रयत्न करू की आरक्षण किती प्रकारचं आहे, शिक्षणातलं, नोकरीतलं, राजकारणातलं किंवा कायदे मंडळातलं आपण त्याला समजून घेऊ शकतो. आणि त्यानंतर पुढे याची दिशा काय असेल. मुळात राज्य सरकारला हा आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, जर होता तर 14 आणि 18ला दिलेलं आरक्षण कोर्टाच्या न्यायव्यवस्थेच्या पातळीवर का टिकलं नाही, अशा अनेक बिंदू या संदर्भानं आहेत. आपल्याला काही प्रश्न या संदर्भानं असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आणि मुळात कायदा समजून घेत असताना आपण कोणत्या कॅटेगरीला, कोणत्या संवर्गाला बिलॉंग करतो हे थोडं बाजूला ठेवायचं. मुळात देशामध्ये वावरतानाच आपण आपल्या जातीला थोडं बाजूला जर ठेवलं तर सर्व जातींच्या संदर्भातनं किंवा त्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातनं विचार करू शकतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय मुद्दे बघणार आहोत, ही ती बातमी आहे जी मागच्या 2 दिवसापासून 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेविना हे विधेयक मंजूर झालेले आहे. अर्थात चर्चेची आवश्यकताच नव्हती. मागच्या 10 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू होतं. या अगोदरही जवळपास 15 ते 20 वर्षापासून गरजवंत मराठा समाज हा शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करतोय. सो यावर प्रयत्न सुद्धा झाले, परंतु त्यावर ज्या पातळीवर हे आरक्षण का टिकू शकलं नाही, इंदिरा साहनी केसचा याच्याशी काय संबंध आहे, असे सगळे बिंदू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आजच्या या लेक्चरची जी मांडणी आहे ती कुठल्याही पद्धतीनं राजकीय दृष्टिकोनातून नाही किंवा कुठल्याही सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हेही समजून घेण्याचा प्रयत्न नाही आहे. आरक्षण जे दिलं गेलं आहे ते कोणत्या माध्यमातून देण्यात आलं, मागासवर्ग आयोगाचा जो निष्कर्ष आहे तो कशा पद्धतीचा आहे, हे सगळे बिंदू जे आहे ते समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण या बिंदूंवर चर्चा करणार आहोत की आरक्षणाचे प्रकार कोणते आहे, मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने जे 10% आरक्षण दिलंय त्यासाठी मागासवर्ग आयोगाचे कोणते निकष मांडण्यात आले. ओके, त्यानंतर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानंतर हे आरक्षण टिकेल का, असा प्रश्न का विचारला जातोय, त्याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे, मागासवर्ग आयोगाचा या संदर्भातला अहवाल काय होता, आरक्षण कोर्टात टिकेल का आणि मराठा समाजाची पुढची दिशा काय असावी. म्हणजे गरजवंत जो मराठा समाज आहे, जो पालक आहे, विद्यार्थी आहे आणि आज आंदोलन करणारा हा समाज आहे की ज्यावर आता टीकाही होताना आरक्षणानंतर बघतोय आपण, कोणी साधुबाबा येतोय, एखादी कोणी महिला येते आणि या आरक्षणाचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले जात आहे. सो ह्या सगळ्या बाबींकडे सुद्धा आपल्याला एक डोळसपणे आणि तटस्थपणे बघणं गरजेचं आहे की हे सगळं अचानक 2 दिवसात का घडतंय, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. सो पहिला मुद्दा समजून घेऊ की आरक्षणाचे प्रकार कोणते आहेत.
तर आपल्याकडे दोन प्रकारचं आरक्षण आहे. एक आहे कायदे मंडळाचं आरक्षण. आता कायदे मंडळ म्हणजे पार्लमेंट आहे, घटक राज्याचं कायदे मंडळ आहे, किंवा जिल्हा परिषद महानगरपालिका ही जे काही हाऊस आहे आपले छोटे, हे हाऊस आहे तिथे असलेलं, सरळ भाषेमध्ये आपण राजकारणातलं आरक्षण त्याला म्हणू. पण हे आरक्षण परमनंट नसतं. मुळात कोणतंच आरक्षण परमनंट नाही आहे. त्या समाजाला विकसित लेवलपर्यंत आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीची ती त्यावेळीची भूमिका घटना समितीची किंवा आरक्षण देणाऱ्या देशातल्या त्या स्थिरस्थ नेतृत्वांची होती. पण आज आपण बघतो की प्रत्येक समाजाला वाटतं की आपला विकास झाला पाहिजे, आपल्याला प्रगती करता आली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक समाजाचं नेतृत्व किंवा समाज बांधव प्रयत्न करतात. यात काहीही चुकीचं नाही. ओके, सो पहिलं आपण बघू की कायदे मंडळातलं जे आरक्षण आहे मित्रांनो, हे आरक्षण 10 वर्षांपर्यंत असतं. 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून परत ते पुढे जर समजा गरज असेल तर पुढे देता येतं. आता सध्या 2030 पर्यंत याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. कोणत्या? कायदे मंडळातील आरक्षणाची. दुसरं आहे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण. याची मर्यादा 50% पर्यंत घालण्यात आली. या मर्यादेचा विषय कसा आला? आपल्या देशामध्ये समानता असेल, इक्वॅलिटी असेल, हे भारतीय संविधानाचं कलम 14 सांगतं, ज्यामध्ये आपल्याला मूलभूत फंडामेंटल राईट आहे की या देशामध्ये समानता असेल. मग समानता असेल तर आरक्षण का, असा प्रश्न येतो. आरक्षण का, या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशामध्ये असा बहुतांश समाज आहे की ज्या समाजाला वंचित ठेवण्यात आलं, उपेक्षित ठेवण्यात आलं. त्यांचा शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तो विकास होऊ शकला नाही. मुळात शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक हे दोनच बिंदू आहे. सामाजिक मध्ये शिक्षणही आलं, आर्थिकही आलं, हे सगळे पैलू आले. आणि मग या समाजाला जर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर हा अपवाद लक्षात घेणं अनिवार्य आहे. परंतु अपवाद लक्षात घेत असताना भारतीय संविधानाचा जो नियम आहे किंवा कलम आहे, हा अपवाद त्या नियमांपेक्षा, त्या कलमांपेक्षा मोठा असू शकत नाही. आणि म्हणून इथे 50%च्या वर आपल्याला आरक्षण देता येणार नाही. ही जी बाब आहे ही त्यावेळेला नमूद झालेली होती. आणि मग आता याचा संदर्भ पुढे 1992 ला इंदिरा आणि केसच्या संदर्भामध्ये मान्य न्यायाधीशांचं 9 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं, खंडपीठ होतं. या आधारावर या इंदिरा सानीमध्ये हा निर्णय झाला होता की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. आता 92 आलेली आहे. ही 50%ची मर्यादा अजून अनेक राज्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने लावून ठेवलेली आहे. कारण त्याच्या मागे मान्य आपल्या देशाचा संविधानाचा नियम आहे आणि त्यासोबत मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेली गाईडलाईन आहे. सो याच गाईडलाईनच्या आधारावर 14 ला पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या कालखंडामध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. ही त्याची कायदेशीर बाजू झाली. ओके, आता आपण इंदिरा साहनीच्या केसच्या संदर्भानं डिटेल वेगळ्या लेक्चरमध्ये जाऊ. जसं की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मराठा आरक्षणाचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. आता सध्या मग आपल्याला हे बघावं लागेल की आपल्या देशामध्ये आरक्षण किती आहे. अनुसूचित जाती आरक्षण कोणकोणत्या समाजाला किती आहे सध्या? अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट 13%, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब 60%, इतर मागास प्रवर्ग ओबीसी 29%, विमुक्त जाती व भटक्या जमाती 11%, विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास 2%. आता इथे जर आपण बघितलं तर इथपर्यंतच हे 52% झालेलं आहे. 52% झालेलं आहे. आणि आता मराठा समाजाला हे जे आरक्षण दिलं गेलं हे 10%, म्हणजे 52 + 10 हे झालं 62%. आता इथे तुम्हाला लक्षात येत असेल की का मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागत आहे. कारण त्यांना माहिती आहे की राज्य सरकारच्यासाठी सध्या केंद्र सरकारने राज्य सरकारसाठी अशी परिस्थिती निर्माण केलेली की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी. आणि मग आता या स्थितीमध्ये आपण बघू शकतो की 16 तारखेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल येतोय आणि 20 तारखेला राज्य शासन त्यावर निर्णय घेत आहे. आता या निर्णयामध्ये 14 आणि 18 मध्ये काही विशेष फरक झालेला नाहीये. ओके, मुळात अशा पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तर हा आरक्षण देण्याचा घटना दुरुस्तीचा अधिकार हा पार्लमेंटचा आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल 2/3 बहुमताने. म्हणजे आता राज्य शासनाने फक्त काय केलंय, आपल्या हाऊसमध्ये आरक्षण देऊन हा बॉल जो आहे तो केंद्र शासनाच्या कोर्टमध्ये
वर्ग केलेला आहे. पुढे केंद्र सरकार त्यामध्ये घटना दुरुस्ती करेल तर हे 50% वरची जी आरक्षणाची अट आहे, अर्थात त्यासाठी लागणारी मागासवर्ग आयोगाची शिफारस असेल, इम्पिरियल डेटा असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या राज्य शासनाने व्यवस्थित केल्या आहे. ही त्याची जमेची बाजू आहे. ओके, आता याच्याशिवाय मराठा समाजाला हे आरक्षण दिलं की 62% झालं. म्हणजे ही जी काही मूलभूत अधिकाराची फ्रेम आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये संविधानाच्या बेसिक फ्रेम मध्ये किंवा बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल करता येणार नाही. ओके, सो याबद्दलही मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन या अगोदर आहे. याशिवाय केंद्र सरकारचं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचं 10% आरक्षण आहे. म्हणजे असं हे आरक्षण 72% जात आहे. ओके, सो आता हा सध्याचा असलेल्या आरक्षणाचा विषय. आता पार्श्वभूमी बघू. मराठा समाजाला 2014 मध्ये SC-BC जे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मधून 16% आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं होतं. हे आरक्षण सुद्धा शिक्षण आणि नोकरीमध्येच होतं. 2018 मध्ये शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% असं आरक्षण देण्यात आलं. हे उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही, पुढे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. यामध्ये केस कोणी टाकली किंवा त्याच्यावर काय आर्ग्युमेंट झाले, हा सगळा विषय फार त्याच्या तपशिलात जाण्याचा मुद्दा इथे न घेता आपण एवढं लक्षात घेऊ की या अगोदर ऑलरेडी ह्या ट्रायल झालेल्या आहेत. ओके, मग आता ह्या ट्रायल झालेल्या असताना राज्य शासनाने काय केलं किंवा मागासवर्ग आयोगाचा काय निष्कर्ष त्यांनी काढला किंवा कुठल्या पद्धतीचा अहवाल या आरक्षणाच्या बेसिक मध्ये आहे तो समजून घेऊ. मराठा आरक्षणामधील महत्वाचे मुद्दे. आता आरक्षणाचा अहवाल ज्यांनी सादर केला ते मागासवर्ग राज्य मागासवर्गीय आयोग आहे. या सध्या या विद्यमान आयोगाचे अध्यक्ष मान्य सुनील सुक्रे, जे माजी न्यायाधीश आहेत. मान्य सेवा म्हणजे न्यायाधीश असलेले मान्य सुनील सुक्रे यांच्या आणि त्यांच्यासोबत असलेली जी समिती आहे यांनी हा अहवाल दिलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी जो काही क्वेश्चन असतील त्यासाठी केलेलं काय म्हणू आपण त्याला सर्वे असेल, या सर्वेचा रिपोर्ट 16 फेब्रुवारीला राज्य शासनाकडे सादर केला. त्यानंतर 20 तारखेला राज्य शासनाने म्हणजे विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळ आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये दोन्ही हाऊसमध्ये हा जो आरक्षणाचा ठराव आहे तो सर्वानुमते मंजूर झाला. ओके, सो आता याच्यामध्ये काय काय निष्कर्ष त्यांनी ठेवलेत बघा. 50% अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती, असाधारण स्थिती अस्तित्वात आहे. ओके, 50%च्या वर जर द्यायचं असेल तर त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती पाहिजे. यामध्ये पॉइंट नंबर 9 मधील हा जो काही मुद्दा आहे, जो काही तो अहवाल सादर केलेला आहे, त्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% आहे, 28%. आणि जर 28% लोकसंख्या असेल तर या समाजाला मागासवर्ग प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य होईल. एवढ्या मोठ्या प्रवर्गाला कुठल्याही मागासवर्गामध्ये जे काही आरक्षणातले ऑलरेडी रिझर्वेशन मधले जसं की ओबीसी मध्ये द्या असा मागणी होती, तर त्यावर इथे हा पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. पुढे आरक्षणातले आता महत्वाचे मुद्दे काय. ओके, या आधारावर ते 2 महत्वाचे मुद्दे, त्यासाठी असलेली क्वेश्चन बँक आणि सर्वे यानुसार अहवाल जो आहे तो राज्य शासनाकडे दिला आणि राज्य शासनाने जे काही आरक्षण दिलं त्या आरक्षणाचे मुद्दे लक्षात घेऊ. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण असेल. मराठा समाजाची एकूण लोकसंख्या राज्याच्या 28% आहे. यातील 84% मराठा समाजालाच आरक्षणाचा लाभ मिळेल. म्हणजे काय, 84% मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल. उर्वरित जे काही 16% लोक आहेत जे मराठा समाजातले उन्नत व प्रगत गटात येत आहे, अर्थात इथे नॉन क्रिमिलेअरची अट आहे. ओके, चला, म्हणजे यातला काही समाज असा आहे की ज्या समाजाने खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सर्वाधिक राज्यामध्ये आणि देशामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याच्या ठिकाणी राहिला. परंतु या समाजाने जो काही वंचित त्या मराठा समाजातला घटक आहे या घटकांचा जर अगोदरच विचार केला असता तर कदाचित ही वेळ आज एवढ्या वर्षानुवर्ष आंदोलन करण्याची मराठा गोरगरीब व गरजवंत बांधवांवर आलीच नसती. हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. असो, पुढे मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा या निष्कर्षामध्ये देण्यात आलेला आहे. फक्त सरकारीच नाही तर खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांच्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांनाही हे आरक्षण लागू असेल. मराठा समाजात 84% गट उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला, ओके, यांना हे लागू असेल.
स्वतःला संपवणारे 94% शेतकरी मराठा समाजातील आहे. बघा, आरक्षणामध्ये आज परिस्थिती अशी आहे की जे काही महाराष्ट्रामध्ये शासनाची धोरणं असतील, निसर्गाचे प्रकोप, इतर सगळ्या घटना जरी त्याला अवलंबून असतील, तर नैसर्गिक घटकाला कोणी फार जबाबदार धरू शकत नाही. परंतु शासनाची ध्येय धोरणं अशी असावी की एवढी वर्ष स्वातंत्र्याला झाल्यानंतरही या समाजामधला हा घटक जर मागास असेल, तो विकसित होऊ शकला नसेल, तर त्यासाठी प्रयत्न होणं अनिवार्य आहे. आणि म्हणून या घटकातील आत्महत्याचं किंवा स्वतःला संपवण्याचं प्रमाण मराठा समाजामध्ये जास्त आहे, याची सुद्धा नोंद इथे करण्यात आलेली आहे. आता पुढे काय, या आरक्षणाच्या संदर्भातला जो कायद्याचा प्रवास आहे, याआधी एक ईडब्ल्यूएस आणि दुसरा मुद्दा होता एक ईडब्ल्यूएसचं काय, आधी हा कायद्याचा प्रवास तेवढा समजून घेऊ. कायद्याच्या प्रवासामध्ये बघा, 9 जुलै 2014 मध्ये शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग म्हणजे ईसीबीसी 16% आरक्षणाचा अध्यादेश, 2015 मध्ये या विधेयकाचं रूपांतर करून विधेयक मंजूर झालं. 9 जानेवारी 2015 या विधेयकास राज्यपालाची मान्यता मिळाली. राज्यपालांची राज्यामधल्या असलेल्या विधेयकाला मान्यता म्हणजे कायद्यामध्ये रूपांतर असतं. उच्च न्यायालयात हा कायदा टिकला नाही. पुढे 2017 मध्ये एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचा विषय वर्ग करण्यात आला, सुपूर्द करण्यात आला. गायकवाड आयोगाने काय शिफारस दिली? 30 नोव्हेंबर 2018 रोजी पुन्हा मराठा आरक्षण विधेयक मंजूर, 16% आरक्षणाची तरतूद. ओके, उच्च न्यायालयाकडून कायद्याचे समर्थन, परंतु मराठा आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये कपात करण्यात आली. सरसकट 16% ऐवजी 12% सरकारी नोकऱ्यांमध्ये, 13% आरक्षण शिक्षणासाठी 12 आणि 13% सरकारी नोकऱ्यांमध्ये करण्यात आलं. ओके, पुढे सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षणाचा कायदा असंवैधानिक ठरवून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झालं. ओके, हा रद्द करण्यात आला. त्यावरील पुनर्विलोकन याचिका फेटाळल्या गेली आणि सुधारणात्मक याचिका क्युरेटिव्ह प्रलंबित जे आहे ती आहे अजूनही. 20 फेब्रुवारी 2024 मध्ये नव्याने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग. आता इथे तुम्ही बघा, तो ओबीसी समाजाला जे काय आरक्षण दिलंय ते सुद्धा याच निकषावर आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग. ओके, चला, इथे तोच निकष ठेवण्यात आलाय. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 10% आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळात मांडण्यात आले आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. सो राज्य शासनाने जी काय प्रक्रिया करायला पाहिजे होती ती पूर्ण केलेली आहे. ओके, आता पुढे पुढे काय? आता राज्यात 62% आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्याचं आव्हान. ओके, या मुद्द्याला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. राज्यामध्ये सध्या 52% आरक्षण आहे, ज्याच्यामध्ये आपण एससी बघितलं, एसटी बघितलं, त्यानंतर ओबीसी बघितलं, एसबीसी बघितलं. ओके, हे सगळे प्रवर्ग आपण बघितले. आधीच 50%ची मर्यादा जी आहे ती ओलांडल्या गेलेली आहे. त्या संदर्भानं हे आरक्षण टिकेल का, हे इथे आपण मुद्दे घेतले होते. 13% अनुसूचित जाती म्हणजे एससी, ठीक आहे, 60% अनुसूचित जमाती, 19% ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 11%, विशेष मागास प्रवर्ग 2%. इथपर्यंत हे 52% झालं. ठीक आहे, आता मराठा आरक्षण इथे प्लस झालं 10%, म्हणजे 62% झालं. राज्य सरकारचं एकूण आरक्षण 62% झालं आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं जे आरक्षण केंद्र सरकारने दिलेले ते 10%. ओके, आता इथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये 62% आत्ता. ओके, 10% जे आहे हे केंद्र सरकारचं. आता मुस्लिम समाज आणि धनगर समाज यांची पण 5-5%ची जवळपास मागणी आहे. म्हणजे असं पाहता 72 आणि तिकडे ते 82 पर्यंत जाईल आणि हे परत इकडे न्यायालयीन प्रक्रियेसाठी आव्हान ठरू शकतं. ओके, सो महाराष्ट्रामध्ये 72% आरक्षण असल्यामुळे 62% आरक्षण होत असल्यामुळं आणि याची परत 2014 आणि 2018 सारखी पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून म्हणजे एवढ्या वर्ष आंदोलन करणारा हा व्यक्ती स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून कुटुंबाची काळजी न करता जीव जाईपर्यंत उपोषण करणारा हा माणूस का असं म्हणतोय, याचं कारण हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं. आता दोन दिवसामध्ये परत एक कोणीतरी मठाचे साधू, खरं म्हणजे साधू वगैरे कोणी आता राहिलंच नाही. माऊली, संत एकनाथ महाराज हीच जगाचं आणि विश्वाचं कल्याण करणारी माणसं, महान संत. आणि या संतांनी दिलेलं जे साहित्य होतं ना,
तेच आपल्यासाठी पर्याप्त आहे. आता जे काही साधू वगैरे हे सगळे व्यावसायिक लोक आहेत, ही बाब सुद्धा वस्तुस्थितीनुसार आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा ही सगळी ती कालखंडातली मंडळी पुढच्या काळात हे संत समाज सुधारक झाले, ज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, सावित्रीमाई फुले आहेत. ओके, सो आता मराठा समाजाने हे जे काही अलिगेशन्स मनोज जरांगे पाटील यांच्यावर लावले जात आहे, याच्या मागचं जे काही वेगळं असलेलं प्लॅनिंग आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादा माणूस कुठली अपेक्षा न ठेवता तो जर उपोषणाला, म्हणजे उपोषण प्रत्येक वेळेला मागं घ्यायला लावलंय, सो एवढी जी निष्ठा आहे किंवा एवढा जो कठोर त्याग आहे त्या पाठीमागचा, यामध्ये खोटेपणा असणं शक्य नाही, परंतु तो तसा मांडला जातो. एक महिला पण आहे कोणी ज्या आज उघडकीस आल्या. म्हणून मराठा समाजाने असे निस्वार्थी नेतृत्व देणारे लोक फार योगायोगाने मिळत असतात. त्यामुळे मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. अर्थात हे सांगण्याची गरज नाही, पण आपल्यातला एक म्हणून मी आपल्या साठी हा विषय पुढे ठेवतोय. दुसरं, मराठा समाजाने जे आरक्षण मिळालं आहे त्याचे सर्टिफिकेट्स काढून घेतले पाहिजेत. ओके, जेणेकरून आता उदाहरणार्थ एमपीसीच्या जागा आल्या किंवा आणखी कुठल्या जागा आल्या, यामध्ये ओबीसी बांधव सुद्धा आपलेच आहेत, मराठा बांधव सुद्धा आपलेच आहेत. जे श्रीमंत आहेत त्यांना कोणी म्हटलंच नाही ना जाऊन तुम्ही सर्टिफिकेट काढा म्हणून. म्हणजे एखाद्या माणसाकडे स्वतःकडे फोर व्हीलर आहे तर तो एसटी बसमध्ये जाणार नाही. बाबा तुला एसटी बसची गरज नाही, पण बराच महाराष्ट्रातला देशातला समाज आहे त्यांना आहे ना, मग त्यांच्यासाठी ते सुरू ठेवावं लागेल. तुम्ही घ्यायचंय नाही घ्यायचंय ते तुम्ही बघा, तुम्ही नका घेऊ. कोणी म्हटलं नाही तुम्हाला येऊन आरक्षणाचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही घेतलं पाहिजे म्हणून. ओके, त्यानंतर आरोप करणाऱ्यांचं काय आहे, त्याच्या मागे असलेलं राजकारण आहे की आता हा विषय संपवता यावा, या दृष्टिकोनातून सगळीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं यामध्ये आपण फसता कामा नये. सरकार जे असतं, सरकार हे कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी काम करत असतं. सरकार कुठल्याही पद्धतीने एका पक्षाची भूमिका घेणं त्यांना सोयीचं नसतं, कारण त्यांच्या आतल्या आतच मग तिकडे कलगुतेरे सुरू होत असतात. त्यामुळं समाजाने एकजुटीनं भूमिका घ्यावी आणि संयमानं हे जे काही मागणी आहे ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा. सो पुढे काय तर संयमानं वाटचाल असावी. जसं की आता आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सो कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही यासाठी सुद्धा समाज बांधव निश्चितच आतापर्यंत जे काही आंदोलनं झाली आहेत त्यामध्ये हा प्रयत्न सुद्धा समाज बांधवांचा राहिलेला आहे. आता यामध्ये कोणकोणते प्रश्न आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, यामध्ये भारतीय संविधानाचं कलम कलम 14 काय सांगतं तर मूलभूत अधिकार सांगतं, समानतेचा मूलभूत अधिकार सांगतं. त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भानं इंदिरा सहानी केस, त्यानंतर याशिवाय मराठा समाजाचं असलेलं आरक्षण, यामध्ये 2014ला दिलेलं आरक्षण, 2018ला दिलेलं आरक्षण, या संदर्भानं प्रश्न आपल्याला येऊ शकतात. नाहीतरी आपला या संदर्भानं अभ्यास असला पाहिजे. 2014ला जे आरक्षण देण्यात आलं यासाठी मागासवर्गीय आयोगाने कुठल्या पद्धतीचे आधार त्यासाठी ठेवण्यात आलेले. इथे मात्र आत्ता या आरक्षणाच्या वेळेला मागासवर्गीय आयोगाचा जो काय अहवाल आहे, आयोगाचा अहवाल आहे, हा यातला सगळ्यात महत्वाचा आधार आहे असं समजायला हरकत नाही. ओके, या आधारावर हे आरक्षण टिकावं यासाठी राज्य शासनाला पुढे कायद्याच्या कसोटीवर कष्ट घ्यावे लागणार. यामध्ये त्यासाठी त्यांनी सज्ज राहणं अत्यंत महत्वाचं आहे. सो आज हे लेक्चर आपण यासाठी घेतलं. यामध्ये कुठल्याही समाजाला एखादं की नाही, आपल्याकडे परिस्थिती कशी असते, एखादी ट्रेन असते ना, त्या ट्रेनमध्ये जी आत माणसं असतात, म्हणजे आता कोणी जनरल बोगीमध्ये प्रवास करत नसेल, जनरल बोगीमध्ये कोणी या आणि बसा अशी परिस्थिती असते रेल्वेमध्ये, तर बाहेर असलेला माणूस कसा असतो, तो धडपड करतो की मला आत जाता आलं पाहिजे. आणि एकदा तो आत गेला ना की तो दरवाजाजवळ बसतो आणि त्याला असं वाटतं की बाहेरचं कोणी आत आलं नाही पाहिजे. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक या देशामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून तो आपल्यातला आहे की नाही यापेक्षा महत्वाचं की तो भारतीय आहे, या समाजातला तो घटक आहे. आणि म्हणून एखादा समाज जर मागणी करत असेल तर त्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यामध्ये निस्वार्थ पद्धतीनं आपण एक बॅलन्स व्ह्यू घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. तरच आपल्यामध्ये एकोपा राहील. म्हणजे आपल्याकडे जसं जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, संत एकनाथ
या आदर्श सगळ्या संत महात्म्यांनी आपल्याला हे शिकवलंय की आपल्याला जर काही आपल्याकडे असेल तर ते आपण वाटून खाण्याची आपली संस्कृती आहे. ओके, सो इथे कुठलं आरक्षण शेअर व्हावं हा मुद्दा नाहीये, परंतु काय कायदा होता तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आय होप हे लेक्चर आपल्याला पुढच्या तयारीमध्ये आपल्याला आता इतर मागास प्रवर्ग हा जो आपला घटक आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आपली ऑनलाईन बॅच आहे किंवा समाज कल्याण अधिकारी ही जी काही आपली ऑनलाईन बॅच आहे, या दोनही बॅचला हे सगळे कायदे आहेत. ओके, यामध्ये प्रामुख्यानं सिलेबसमध्ये तुम्हाला महिला असेल, बालक असेल, दुर्बल घटक असतील, ओके, या अशा शब्दांचे उल्लेख आहे. आणि म्हणून आपण कायद्यांच्या सिरीजमध्ये वेगळे लेक्चर आपले प्लॅन होते. आज जसं की आपलं अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा हे लेक्चर शेड्यूलमध्ये होतं, परंतु आपण हे अगोदर घेतलं कारण आता हा ज्वलंत विषय. आणि मित्रांनो, आता 2-3 दिवसामध्ये याच्यावर अनेक आर्टिकल्स आहेत, आरक्षणाच्या संदर्भात आहेत, आर्थिक निकषावर असलेलं आरक्षण असावं नसावं हे सगळं आपण वाचा, जेणेकरून तुमचं त्याबद्दलचं ओपिनियन एक बॅलन्स ओपिनियन जे संविधानाला धरून असेल, ओके, कुठल्या समाजाला धरून असेल. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कुटुंबात समाजात जरी जन्माला आलो असलो तरी आपण सर्वप्रथम आणि अखेरता भारतीय आहोत, हे यापेक्षा कुठलंही काही मोठं नाही. ओके, सो तुमच्या काही कमेंट आहेत त्याही जरा बघून घेतो. ओके, चला, अगोदर असलेल्या कमेंट आहेत तर इथे आज आपला हा टॉपिक आपण आपला कंप्लीट झालेला आहे. सो या संदर्भानं असलेले डिटेल्स घेणं, यातले एक एक पॉइंट व्यवस्थित समजून घेणं ही आपली जबाबदारी असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपली भेट होईल. सो तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका. दुसरीकडे आपण हे लाईव्ह पण केलं होतं, आय थिंक तिकडचे काही प्रश्न असतील का ते तोपर्यंत पाहतो. चला, ओके. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. पुढच्या लेक्चरमध्ये आपली भेट होईल. कायद्याचं वेगळं लेक्चर किंवा जे काही आपले लेक्चरची सिरीज असेल त्यासह आपण पुढे जाऊ. थँक्यू सो मच.